May I come in, sir? Oh yeah. बसा. Thank you, sir. सांगा, ओळख सांगा तुमची. सर, माझं नाव धनश्री रमेश सोने आहे. मी ग्रॅज्युएशन RLT कॉलेज सायन्स इथून केलेलं आहे. BPEd कुंभारी इथून केलेलं आहे. आणि माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, सध्या रिटायर्ड आहे. आई हाऊसवाईफ आहे. मोठा भाऊ आहे जो पोलीसमध्ये आहे, ठाणे जिल्हा येथे. तुम्ही सध्या काय जॉब करता? सर, सध्या मी क्रीडा शिक्षक म्हणून AT झांबरे हायस्कूल जळगाव खानदेश इथे आहे. जळगाव खानदेश प्रॉपर जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये. हो सर. कुठं आहे? कोण आहेत त्याचे अध्यक्ष? कोण आहेत सर? बेंडाडे म्हणून आहेत, आत्माराम बेंडाडे. अच्छा. जळगावविषयी काही सांगा. सर, जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि भुसावळ येथे फेकरी औष्णिक विद्युत केंद्र आहे तिथे. अकोल्याविषयी सांगा. सर, अकोल्याला राजेश्वर मंदिर हे प्रसिद्ध आहे धार्मिक स्थळमधून. आणि नरनाळा किल्ला प्रसिद्ध आहे. HUPM माहिती आहे तुम्हाला? हो सर. त्याच्याबद्दल काही सांगते? सर, HUPM हे विशेष BPEd MPEd आणि BP म्हणून एज्युकेशनसाठी प्रसिद्ध आहे, स्पोर्ट्सकरिता. आणि ऑटोनॉमस आहे सर ते. आणि तिथे विविध खेळांचं मार्गदर्शन कोचेस तिथे दिले जाते. राष्ट्रीय क्रीडा धोरण कधी? 2000. सॉरी सर. काय आहे राष्ट्रीय क्रीडा धोरण? वर्ष नाही असेल, पण राष्ट्रीय क्रीडा धोरण आपण काय आहे, आपलं काय सर? क्रीडा धोरण मध्ये सर आपल्याला जे विविध खेळ आहेत त्यांना आपल्याला पुढे आणायचं आहे. जसं खेलो इंडिया झालं. खेलो इंडिया कधीपासून सुरू झालं? सर, 2018. 2018. लेटेस्ट खेलो इंडिया कोणत्या राज्यात भरलं होतं आता 2024? सर, तामिळनाडू येथे. ओके. तामिळनाडूचं कुठं? चेन्नई. तुमचा रेसलिंग हा गेम आहे. हो सर. तुम्ही अकोला जिल्ह्याचे आहात, तर रेसलिंगच्या संदर्भात अकोला जिल्ह्यातल्या समस्या सांगा. सर, रेसलिंगच्या समस्या सर प्रामुख्याने एकच ठिकाणी रेसलिंग ही प्रॅक्टिस प्रामुख्याने होते. संत गाडगेबाबा नाव आहे सर, गोतमारे सर अध्यक्ष आहेत तिथे. आणि महिलांचा तिथे प्रतिसाद कमी आहे मुलांपेक्षा. काय कारण आहे महिलांचा प्रतिसाद कमी असण्याचं? सर, महिलांना किंवा मुलींना प्रॉपर त्या खेळाबद्दल माहिती नाही आहे. आणि त्या गेममध्ये असं समजलं जातं की मुलींना मार नको लागायला. पुढच्या दृष्टीने जर होतं म्हणजे लग्न झाले असं झालं तर त्यांना असं वाटतं की मार लागतो या गेममध्ये, किंवा मुलींचं करिअर नाही आहे या क्रीडा क्षेत्रात. तुम्ही तालुका क्रीडा अधिकारी म्हणून काय करा जेणेकरून मुलींचं पर्सेंटेज रेसलिंगमध्ये वाढेल? तर सर्वप्रथम तर मी तिथे जर ॲज अ तालुका क्रीडा अधिकारी म्हणून जर लागत असेल तर महिलांचा सहभाग वाढावा यासाठी मी वेगवेगळे शिबिर आयोजन करेल तिथे. आणि स्वयंसिद्ध शिबिर जे प्रसिद्ध आहे आपलं ते सुद्धा मी तिथे आयोजन करण्याचा प्रयत्न करेल. आणि ग्रामीण भागातील क्षेत्रातील महिला. कुठला विषय तुम्हाला? सर, मायक्रोबायोलॉजी होतं BSc ला. आणि MSc ला सुद्धा मायक्रोबायोलॉजी. तुम्हाला कुठला आवडतो? सर, मला तर स्पोर्ट्सचा सब्जेक्ट आवडतो. नाही, तुम्ही BSc केलंय ना? हो सर. मग 3 वर्ष वाया गेलेत तुमचे. तेव्हा BPEdच काय नाही केलं? BPEd केलंय सर. नाही, BPEd डायरेक्ट BPEd ला जायचं असतं. म्हणजे हे जे BSc ला तुम्ही गेलेत, येस सर, तर तुमचा वेळ गेला, बरोबर. ते वेगळंच. आणि तुमच्या शिक्षणावर या राष्ट्राची जी संपत्ती खर्च झाली ती वाया आहे. म्हणजे तुमच्या पालकांची असेल, शाळेची असेल, सरकारने जे काही स्कॉलरशिप दिली असेल, ते सगळं वाया गेलं. नाही सर, मी असं नाही म्हणेल वाया गेलं. कारण की मी त्या 3 वर्षात सर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट खेळली मी. आणि तिथूनच माझी खरं सुरुवात झाली स्पोर्ट्सची. जे कोचेस होते मला ते तिथंच मिळाले. रेसलिंग आणि जुडो मी तिथेच क्लबमध्ये प्रॅक्टिस करायची. तिथूनच माझी खरी सुरुवात स्पोर्ट्सची झालेली आहे सर. अच्छा. महाराष्ट्र राज्याचं क्रीडा धोरण कधी जाहीर झालेलं आहे? सर, जून 2012. जून 2012. कोण आहे तेव्हा क्रीडा मंत्री? सर, नाही माहिती काय सर. आहे या क्रीडा धोरणाची काही हायलाईट सांगता येतील? सर, त्यामध्ये प्रामुख्याने सर आपण खेळाडूंना 5% आरक्षणचं सर्टिफिकेट देतो. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील मुलांकरिता आहे. जसं मग MPSC मध्ये क्लास 2 आणि क्लास 1च्या ज्या पोस्ट आहेत किंवा क्लास 3च्या पोस्ट आहेत याचं ते सर्टिफिकेट प्रमाणित करून देतात आपल्याला.
हे जे सर्टिफिकेट्स आहेत स्पोर्ट्सचे, येस सर. हे कुठल्या याचे सर्टिफिकेट असले तर आरक्षण मिळतं? कुठल्या स्पोर्ट म्हणजे कुठल्या क्रीडा प्रकारातल्या यांनाच आहे? सर विशेषतः त्यांनी 15 खेळ म्हणून दिलेले आहेत. जुडो, रेसलिंग, बॉक्सिंग, काही इंडिव्हिज्युअल खेळ आहेत आणि काही टीम गेम आहेत. अशा त्या गेममध्ये जर आपण मेडल मिळाले असेल फर्स्ट किंवा सेकंड आणि थर्ड, कुठल्या पातळीवर म्हणजे जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि सर राष्ट्रीय पातळीवर आणि इंटरनॅशनल पातळीवर सुद्धा. अच्छा, मग ते फक्त कोणी ऑर्गनाईज केलेले असले पाहिजेत हे सगळे खेळ? सर ते महाराष्ट्र शासन अंतर्गत असोसिएशन्स राहतात सर, त्यांच्या मार्फत ऑर्गनाईज केलेले असतात. असोसिएशनला मान्यता कोण देते? ऑलिम्पिक ॲफिलिएटेड राहतात सर ते शासन, केंद्र शासन. नाही, आता मला जर समजा एखादी संघटना इथं बनवायची आहे, सपोज मला इथं फुटबॉलची संघटना बनवायची आहे, तर मला मान्यता कोणाकडनं घ्यावी लागेल? सर मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स स्पोर्ट्स. नाही, अकोल्यामध्ये मला बनवायची आहे संघटना. सो सॉरी सर. म्हणजे आम्ही 15-20 लोक फुटबॉल खेळतो, मग आम्हाला फुटबॉलची ऑर्गनायझेशन बनवायची आहे की जे, आणि आमचं उद्दिष्ट आहे की आपण स्टेट लेवलची एखादी स्पर्धा आयोजित करू. तर मग आम्हाला रजिस्ट्रेशन कोणाकडे करावं? सर माहिती नाही. नाडा काय? सर नाडा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आहे सर. आणि काही जे स्पोर्ट्स पर्सन आहेत जे नॅशनल किंवा इंटरनॅशनल टुर्नामेंटला जे डोपिंग करतात त्यांच्यासाठी ते राबवले. त्याचे नियम कोण तयार करते? डोपिंगच्या संदर्भातले नियम तयार करणारी आंतरराष्ट्रीय संघटना होती. नाही. बरं, हे फुटबॉल 3 राज्यात प्रसिद्ध आहे हो सर. देशातले. कोणते? सर एक प्रामुख्याने मणिपूर आहे आणि कलकत्त्याला आपल्या पश्चिम बंगालला खेळला जातो. तिसरं नाही माहिती सर. केरळ आहे. तुम्हाला एक तालुका क्रीडा अधिकारी म्हणून जेव्हा नियुक्ती दिली तर तुम्ही तर कुस्तीचा तुमचा खेळ आहे, मग इतर खेळांना कसं तुम्ही प्रमोट कराल? कारण तुमचं तर जे खेळ आहे थर्स्ट एरिया तर कुस्ती आहे, इतर खेळांना कसं प्रमोट कराल? सर मी कुस्ती खेळते, जुडो आणि बॉक्सिंग सुद्धा माझा गेम राहिलेला आहे. आणि टीम गेम म्हटलं तर एक क्रिकेट म्हणून मी खेळलेली आहे नॅशनल लेवलवर. आणि या सगळ्यांचा अनुभव मला आहे सर, आणि माझा अनुभव मी इथे उपयोगी आणेल असं मला वाटते. कसा प्रोसेस माहीत पाहिजे सर. जसं सर मला जर टीम गेम खेळवायचे असेल, जे कमी सुविधांमध्ये मी कमी इक्विपमेंट्समध्ये जे गेम खेळू शकते, जसं खो खो झालं, कबड्डी झालं, या गेमचे मी आयोजन करण्याचा प्रयत्न करेल. त्याचे वेगवेगळे शिबिर आयोजन करेल सर मी, आणि स्पर्धासुद्धा घेण्याचा प्रयत्न करेल मी. कमी सुविधेमध्ये म्हणताय तुम्ही, बरोबर? हो सर. याचा अर्थ राज्यामध्ये सुविधांचा अभाव आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव. त्याच्यासाठी एक स्कीम आहे शासनाची, अर्बन स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम. हो सर. आहे का सगळे? हो सर. कधी सुरू झाली? सर वर्ष नाही माहिती मला. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सध्या काय काय सुरू आहे देशात आणि राज्यात? सर सध्या एक नवीन स्कीम आयोजित झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, लक्षवेध स्कीम म्हणून 2024ला. त्यामध्ये सर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटकडे जास्त भर आहे आणि ग्रासरूट लेवलवर मुलांचं टॅलेंट सर्च करण्याचे सुद्धा ती स्कीममध्ये आहे उल्लेख. टॉप्स काय? टॉप ऑलिम्पिक पोडियम. टार्गेट टू ऑलिम्पिक पोडियम. कधी सुरू झालं? वर्ष नाही होते. तुम्ही अगदी तालुका क्रीडा अधिकारी म्हणजे अगदी ग्रासरूट लेवलवरच तुमची पोस्टिंग आहे असं समजून चला. त्या अधिकाऱ्याच्या कर्तव्याने जबाबदाऱ्या माहिती आहेत तुम्हाला? तालुका क्रीडा अधिकाऱ्याच्या कर्तव्याने जबाबदाऱ्या सांगता नाही ना असं. कुठल्या कुठल्या स्पर्धा भरवाव्या लागतात तालुका क्रीडा अधिकारी वर्षभरात? सर वर्षभरामध्ये सर आपण कबड्डी, खो खो. नाही, हे तर गेम झाले, स्पर्धांची नाव. म्हणजे जसं शालेय स्पर्धा ही एक स्पर्धा झाली, अशा प्रकारच्या कुठल्या स्पर्धा? एक सर तालुका लेवलवर आपण स्पर्धा आयोजन करू शकतो. त्यानंतर ग्रामीण भागातील काही स्पर्धा आहेत त्या आपण आयोजन करू शकतो. नाव पाहिजे. म्हणजे आता तुम्ही ऑलरेडी शाळेला आहात. हो सर. शाळेला आहात तर
तालुक्या स्तरावर ज्या स्पर्धा आयोजित होतात त्या तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करत असाल ना. एक शालेय स्पर्धा आहे, शालेय अजून स्पर्धा. अजून अशा कुठल्या स्पर्धा असतात जे तालुका क्रीडा अधिकारी आयोजित करतो, शालेय विद्यार्थ्यांसाठी करतो? असं सध्या आठवत नाही असं. हायस्कूलच्या साठी, मोठ्या कॉलेजच्या मुलांसाठी काही करतो का? सिनियरसाठी सर एक अश्वमेघ म्हणून स्पर्धा राहते ॲथलेटिक्ससाठी. हा, आणि जिल्हा पातळी अश्वमेघ तर मला वाटतं विद्यापीठाची राहते सर. हा, तिथं सगळ्या युनिव्हर्सिटीत त्याच्यात. सगळे हा, आणि ते त्याचा तालुका क्रीडा अधिकाऱ्याचा काही नाही. संबंध नाही. मी तुमच्याकडे आलो तालुका क्रीडा अधिकाऱ्याकडे, मला शूटिंगचा चॅम्पियन व्हायचा आहे, मला शूटिंगचं चॅम्पियन कसं करून द्याल? सर मी सर्वात पहिले प्रॉपर कोच आपल्याकडे आहेत का हे बघेल, आणि मार्गदर्शकसुद्धा त्याला लागतील सर प्रॉपर, आणि त्यानंतर साहित्यसुद्धा लागेल त्या गेम्सचे. मग तुम्ही विकत आणाल सगळं? सर राज्य शासनाकडे मी मागणी करेल ते सामान आपलं साहित्य असावं. मुळात मी शूटिंग होऊ शकतो की नाही हे पाहणार नाही काय? मला स्विमिंग करायचं असेल, मी तुमच्याकडे आलो, मग स्विमिंग टँक बनवा माझ्यासाठी. नाही सर, मी बघेल जर प्लेयर खरोखरच त्या पातळीवरचा असेल. मी एकदम चांगला स्विमर आहे, मी नदीत एकदम छान पोहतो. शासनाकडे सर मी मागणी करेल की आपल्याकडे एक उत्कृष्ट प्लेयर आहे, तर मागणी करायचा प्रयत्न करेल. का मला तुमच्या क्रीडा प्रबोधिनीत पाठवून द्या. ते पण सर करू शकतो सर. क्रीडा मंत्री कोण आहेत राज्याचे? दत्तात्रय भरणे सर. अच्छा, आणि देशाची? मनसुख मडावी. मनसुख मडावी सर. मनसुख मांडवी. तुमच्या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचं किंवा देशाचं स्थान झालेलं आहे सर? मागील आपण 71 स्थानावर होतो सर रेसलिंग गेममध्ये, आणि आतापर्यंत सर ऑलिम्पिकमध्ये 8 मेडल मिळालेली आहेत. त्यामध्ये सिल्वर मेडल आहेत सर आपल्याला 2, आणि काय ब्रॉन्झ आहेत, आणि महिलांना एकच मेडल आपल्याला मिळालेलं आहे आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये. पहिलं मेडल कोणाचं आहे रेसलिंगचं? सर खाशाबा जाधव. रेसलिंग किती किलो आहे? 56 किलो वेट कॅटेगरीमध्ये आहे. रेसलिंग संदर्भात कुठं मिळवलं सर? हेलसिंकी, फिनलँड. कोण्या देश? फिनलँड. रेसलिंग संदर्भातला जो वाद होता यावेळेस झालेला, काय सर? या मला ऑलिम्पिक मध्ये एक वाद झाला होता. हो सर. तर काय होता सर, आपल्या भारतातील जी खेळाडू होती विनेश फोगट, तिचं 100 ग्राम वजन कमी भरलं होतं तिथे सर, त्यामुळे तिला डिस्क्वालिफाय. कमी की जास्त जास्त भरलं होतं. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतं की कोणाची चुकी असू शकते? सर मला असं वाटते सर प्लेयर्सची पण चुकी आहे सर, आणि तेथील जे न्यूट्रिशन आणि डायटिशियन आहेत कोचचे प्रॉपर, त्यांची पण चुकी मला असं वाटते आहे सर. विनेश फोगाटचा गेम कोणता होता? किती Wrestling. किलो वयोगटातला होता? 50 वेट कॅटेगरी. किती किलो वयोगटात मूळ विनेश फोगाट खेळत होते? सर ती वरच्या वेटला खेळायची, 53 वेट कॅटेगरीला खेळायची ती. आणि त्याला किती टक्के एक्झम्पशन असते प्लस मायनस? सर आपण 53 मध्ये खेळत असाल तर बिलो लागते, आणि अभाव किती टक्के असते? किती % असते? अबो सर शक्यतो ते देत नाही सर. 5% जे आहे हां ते अभाव असते, चालते 5. विनेश फोगाटचा खेळ जो होता तो 54 किलोचा होता, आणि ऑलिम्पिकमध्ये कशासाठी नोंदणी केली होती? बिलो 50 किलो. महाराष्ट्रातला कुस्तीगरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार सर कोल्हापूर जिल्हा आहे सर. पण तितकंसं प्रतिनिधित्व दिसत नाही, कारण कोल्हापूरमध्ये मातीत खेळलं जातं. हो सर. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटचा वापर करतात. हो सर. आणि असंही एक ऑब्झर्वेशन आहे की कोल्हापूरमध्ये प्रॉपर कोल्हापूरचे विद्यार्थी कमीच असतात किंवा खेळाडू कमी असतात. आजकालचा युवा हा व्यसनाधीनतेकडे चालला आहे. तालुका क्रीडा अधिकारी म्हणून तुमची जर अकोल्यासारख्या जिल्ह्यात नेमणूक झाली तर तुम्ही काय कराल की ग्रामीण भागातून हे बरोबर बनवाल, तयार कराल की जे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन जाल तुम्ही? सर सर्वप्रथम मी अशा
जे व्यसनाधीन मुलं आहेत त्यांचं काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करेल. विद्यार्थी तुमच्याकडे येतील का तुम्हाला जावं लागेल आता? सर दोन्ही गोष्टी कराव्या लागतील सर. बर, ग्रामीण भागातले मुलं मुळातच काही याच्यात नसतात, तर आमचं म्हणणं आहे की तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला जावं लागेल खेळण्यापर्यंत. कुठल्या राजाने कुस्तीसाठी विशेष प्रयत्न केले? सर शाहू महाराज. अजून एक समस्या तुम्हाला येते का दुसरं उत्तर? नाही सर. एक समस्या महिला खेळाडूंच्या बाबतीत कायम होते की कोचवर काही आरोप लागतात. हो सर. अकोल्यात तो प्रॉब्लेम झालेला आहे. प्रत्येक वर्षी असे इश्यू येतातच. एक क्रीडा अधिकारी म्हणून काय की महिलांचा मुलींचा छळ होऊ नये का वेगळ्या प्रकारे तुमचं नियोजन काय असेल? कारण हा खूप संवेदनशील मुद्दा आहे. महिलांचं प्रतिनिधित्व कमी असायला मागे हे एक कारण आहे की चांगल्या घरचे पालक अशी भीतात की नको कोच सोबत जावं लागते, राहावं लागतं. तुम्ही काय त्याच्यात उपाय करसाल महिला अधिकारी? सर पहिले तर मी जर कोचेस जर जेंट्स असतील तर मी फिमेल ठेवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून महिलांचा सुद्धा प्रतिसाद आपल्याला वाढेल. आणि जे फॅमिली बॅकग्राऊंडचे जे आहेत काही लोक जे आपल्याला पाठवण्यात इच्छुक आहेत त्यांचं पण थोडंसं त्यांना बेटर राहील की जर फिमेल तिथे कोच अवेलेबल असतील तर. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही जा समजा तुमचं सिलेक्शन नाही झालं तर सांगा या पदासाठी. सर मला तर असं वाटत नाही सर, पण जर इन केस नाही होत असेल तर मी प्रयत्न अजून चालू ठेवणार आहे. अपयशाला काय मी खचणार नाही असं सध्या, आणि पुढचे प्रयत्न मी चालू. तुम्हालाच का घ्यावं? तुमच्या 3 क्वालिटीज सांगा. सर मी लिडरशिप चांगल्या पद्धतीने करू शकते सर, मला असं वाटते. टीमवर्क मी चांगल्या पद्धतीने करू शकते. आणि सर मला असं वाटतं कॉन्फिडन्स आहे सर माझ्या ह्याच्यात की मी हा जॉब चांगल्या पद्धतीने करू शकते. कुस्तीच्या खेळातून काय संदेश मिळते? सर महिलांसाठी विशेष संदेश देईल सर मी. कुस्तीच्या खेळातून काय संदेश मिळते? सर कुस्ती हा डिसिप्लिनचा खेळ आहे, सेल्फ डिफेन्स ॲक्टिव्हिटीचा सुद्धा खेळ आहे आणि आपला पारंपरिक खेळ सुद्धा आहे सर. संदेश नाही सांगितला तुम्ही, काय संदेश मिळेल? चला काय संदेश. शुभेच्छा. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुम्हाला.